नाशिकमध्ये महिलेवर अत्याचार प्रकरणी अशोक खरातला अटक, तर सुषमा अंधारेंकडून आरोपीचे फोटो ट्विट करत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवरती निशाणा. संविधानिक पदावरती असलेल्या राज्य महिला आयोग अध्यक्षाच अत्याचाराच्या मुखिया निघाल्या. रुपाली ठोंबरेंचा निशाणा. नाशिक बलात्कार प्रकरणी रुपाली ठोंबरेंनी एक्सवरती पोस्ट केल्यामुळे चाकणकर विरुद्ध ठोंबरे हा वाद चिघळण्याची शक्यता. कॅप्टन खरातांचं वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावरती झालेल्या आरोपांबाबत कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निपक्षपणे चौकशी करतील. विरोधकांच्या आरोपांवरती चाकणकरांचं स्पष्टीकरण. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीत रासप उमेदवार देण्यास इच्छुक. काँग्रेस आणि रासपच्या नेत्यांमध्ये एकत्रित चर्चा सुरू. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? चर्चांना उधाण. मनसेचा उद्या गुढीपाडवा मेळावा. शिवतीर्थावरती राज ठाकरेंची तोफ धडाडणार. गुढीपाडवा मेळाव्यानिमित्तानं जोरदार तयारी सुरू. राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. मुंबई सेशन कोर्टाकडून महापौर रितू तावडेंना दिलासा नाही. 2016 मधील शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्ती अर्ज कोर्टानं फेटाळला. रितू तावडेंविरोधात खटला सुरूच राहणार. आसावरी जगदाळे यांना वर्ग 2 ची नोकरी. प्रशासकीय अधिकारी म्हणून आसावरी यांना महापालिकेत नोकरी. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पुणे मनपा आयुक्तांनी दिलं नियुक्तीपत्र. मुंबई पुणे महामार्गावरती भीषण अपघात. भरधाव कंटेनर कारवरती उलटल्यामुळे भीषण अपघात. कारमधील तिघांचा जागीच मृत्यू. संसदेत प्रत्येक खासदाराचं योगदान, तर राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो. राज्यसभेतील निवृत्त होणाऱ्या खासदारांच्या निरोप समारंभाच्या वेळेला मोदींचं वक्तव्य. लेबनॉनची राजधानी बैरूतवरती इस्रायलचा मोठा हल्ला. अल बशुरा परिसरात इमारत जमीनदोस्त. आणि दिल्लीच्या पालम भागात इमारतीला भीषण आग. आगीत 8 जणांचा मृत्यू. जीव वाचवण्यासाठी अनेकांनी छतावरून घेतल्या उड्या. मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमीर गिद्रे. मोठ्या बातमीने आपण सुरुवात करूया. महिलेवरती अत्याचार करणाऱ्या अशोक खरातला अटक करण्यात आली असली तरी सुद्धा या भोंदू बाबाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. त्याच्या ऑफिसमधील हा व्हिडिओ असून यामध्ये हा बाबा एका महिलेला पाठमोरी उभी करून हा खरात लघुशंका करतोय. ज्योतिष सांगण्याच्या नावावर बाबाकडून हे विकृत कृत्य करण्यात आलेलं आहे. आणि धक्कादायक व्हिडिओवरून या भोंदूचं विकृत कारनामे आता समोर येत आहे. अतिशय धक्कादायक असा हा व्हिडिओ आता समोर आलेला आपल्याला बघायला मिळतोय. महिलेवरती अत्याचार करणाऱ्या अशोक खरातला अटक करण्यात आली असली तरी सुद्धा या भोंदू बाबाचा धक्कादायक व्हिडिओ आता समोर आलाय. रुपाली ठोंबरे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. रुपालीची, आपण बघतोय आता एक पुन्हा एकदा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. मला व्हिडिओ बघून धक्का बसलेला आहे, कारण का हे सगळे व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत. अशा विकृत माणूस देवाच्या नावावर किंवा पूजापाठच्या नावावर जर विकृती चालवत असेल तर हे भयाने. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला तर त्या महिलेला पहिल्यांदा काहीतरी डोक्यावर ते देऊन तो काहीतरी विधी पूर्ण केलाय. त्याच्या माग तिच्या पाठीकडे मागण्याने त्यांनी ग्लासामध्ये मला वाटतं लघवी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते बाकीचे जे काही तिचं लैंगिक शोषण जे करण्यात आलेलं आहे ते आपल्याला समोर दिसतंय. हे भयान. आणि अशा माणसाच्या ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, याचा अर्थ काय समजायचा? आणि म्हणून का नाही तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी आतापर्यंत कुठल्या महिलेला न्याय दिलेला नाहीये? कारण का म्हणजे तुम्ही शोषण करा, मी तिथं आयोगावर बसते, पोलिसांच्या शेजारी बसून इन्व्हेस्टिगेशन मध्ये पुढं मागं करते. पोलीस आहेत संविधान पदाच्या राज्याच्या आयोगाच्या अध्यक्ष आल्यानंतर हा तपास असा झाला, हा तपास तसा झाला सांगायला. भयाने हे. अहो, पायाखालची वाळू सरकली. आज माननीय अजितदादा असते तर मी म्हणते चपलेने मारलं असतं या आयोगाच्या अध्यक्षांना. ही पद्धत आहे.
बरं. भयान आहे हे सगळं. म्हणजे ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष जे पद आहे ते महिलांच्या सुरक्षतेसाठी आहे, त्यांच्या हो. सक्षमतेसाठी आहे, मानसिकता बल देण्यासाठी आहे. तिथं जर आणि हा एक व्हिडिओ आत्ताशी समोर आलेला आहे. असे मला वाटतं मला माझ्या माहितीनुसार सोशल मीडियावर 50 ते 60 व्हिडिओ आहेत. मग 50 ते 60 व्हिडिओ एकाच महिलेचे आहेत का 50 ते 60 व्हिडिओ वेगवेगळ्या महिलेचे आहेत? म्हणजे या कॅप्टनची मुजुरी केवढी वाढली, बरोबर. एवढी मुजुरी हिंमत आणि होते? आणखीन खरं तर या निमित्तानं प्रश्न उपस्थित होतोय, की लोक का बळी पडतायत? कशा पद्धतीने लोक याच्यापर्यंत पोहोचतायत? एक लक्षात घ्या, लोक पोचतात म्हणजे लोकांना म्हणजे त्यांचं काहीतरी शंकराचं मंदिर आहे सिन्नरच्या रोडला का तिथे कुठेतरी आणि त्यांनी ही संस्था काढलेली आहे. आध्यात्मिक आपण आध्यात्मिकसाठी लोक जर तिथे जात असतील तर काही लोक आहेत की त्याचा हा गैरफायदा घेऊन अशाच राजकारण्यांशी हात मिळवणी करून आमचं कोण काही वाकडं करणार नाही, आम्ही गुन्हे गेले तरी आम्हाला वाचवणार, या उद्देशाने ही विकृती फोफावत जाते. आणि सर्वसामान्य लोकांना एक तिथं जास्त माहित नसतं की असा अन्याय अत्याचार होणार आहे. त्या महिलेकडनं जर तुम्हाला दिसत असेल तर पहिल्यांदा तिच्याकडनं ती पूजा करून घेण्याच्या ह्याच्यातनं आणि मग नंतर बाकीचा अत्याचार करण्यात आला. म्हणून तर त्यांनी तक्रार केली ना. त्यांना ते कळल्यानंतर किंवा स्वतःवर बितल्यानंतर त्या घाबरलेल्या अवस्थेत असतील किंवा त्यांना माहित नाहीये की बाबा विधी केल्यानंतर हा माणूस अशा पद्धतीने काय करू शकेल म्हणून, आणि मग तक्रार केली. तेव्हा हे सगळं अत्याचाराचं भांड फुटलेलं आहे. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता खरं तर याच्या कार्यालयाच्या बाहेर काही लोक सुद्धा बसलेली असतात, मात्र हे सगळं असं कृत्य करायची हिंमत होते कशी? खरं तर तुम्हाला सांगते इथले कायदे खूप म्हणजे इम्प्लिमेंट करण्याच्या ह्याच्यातनं मजबूत आहेत. परंतु मला वाटतं कॅप्टन खरात यांना राज्य महिला आयोगाची जी छत्री आणि पाय धुण्याचे ज्या फोटोवरनं पूर्ण जो काही सत्ताशय मिळालेला दिसतोय त्याच्यावरनं त्यांची ही हिंमत वाढलेली दिसतीये. आता त्यांच्याकडे कोण कोण गेलं, कशा पद्धतीने गेलं, आता काही जण गेले असतील दर्शनासाठी, म्हणजे त्याच्यामध्ये शंकराचीच तिथं मंदिरे म्हणल्यानंतर कुणी पाया पडायला जाणार. परंतु मंदिराच्या आडून करणारा हा नराधम कॅप्टन याने एवढ्या महिलांवर अत्याचार करण्याची जी हिंमत दाखवली ती फक्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची सोबत होती म्हणून, नाही तर कुणाचीही एवढी हिंमत होत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे या भोंदूबाबाला राजकीय वरद असल्याचा आरोप करताय का तुम्ही? निश्चित ते दिसतंय. आरोप काय करायचा आहे? तुम्ही तुमच्याच माध्यमातून मी जे काही फोटो एकतर व्हिडिओ बघितले अत्याचाराचे, त्याच्यानंतर स्वतः खुद्द राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष छत्री घेऊन आहेत, त्याच्यानंतर खुद्द राज्य महिला आयोगच्या अध्यक्षा त्या अत्याचारित बलात्कार करणाऱ्या माणसाचे हातपाय धुताना दिसतायत. याचा अर्थ काय आहे? मग का आतापर्यंत कारवाई झाली नाही? आणि या स्वतः तिथं उपस्थित असायच्या प्रत्येक कार्यक्रमाला. त्यामुळे ज्या समोरच्या महिलांवर जे काय अन्याय अत्याचार झालेत त्यांना घाबरत असणार आहे. माझ्याकडे राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत, तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही, मी जो अन्याय करतोय तो सहन करा, हेच त्यातनं अभिप्रेत आहे, हेच दिसतंय त्यातनं, दुसरं काहीच नाहीये. ठोंबरेजी, अनेक व्हिडिओ तर समोर येताना दिसतात. एकीकडे आपण बघितलं ज्या पद्धतीचं हे कृत्य केलं तो व्हिडिओ समोर आलाय, त्यानंतर पाय धुतल्याचा सुद्धा व्हिडिओ समोर येतोय. का लोक बळी पडतायत किंवा कशा पद्धतीने हे सगळं काम चालत असेल आणि काय कारवाई यावरती झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? एक तर हे बोंधू बाबा प्रकरण तुम्हाला सांगते, पुण्यामध्ये सुद्धा मध्ये शंकर महाराज अंगात येतात म्हणून सुशिक्षित लंडन मधल्या लोकांना फसवण्यात आलं होतं 14 कोटीला. हे काय होतं, परिस्थितीने जी लोक त्रासलेली असतात ते आध्यात्मिक कुठेतरी तिथं थोडंसं जाण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ही लोक त्या आध्यात्मिकच्या किंवा त्यांच्या त्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन हे असे गुन्हे करतात. त्याच्यामुळे अशा लोकांवर तातडीने कडक गुन्हे दाखल होऊन फास्ट ट्रॅकवर त्यांना शिक्षा पण झाली पाहिजे. पण त्याच्या आधी राज्य महिला आयोगाने तातडीने पाय उतार व्हायचं, तातडीने. त्या जरी माझ्या पक्षातल्या असल्या तर पक्षाचे सुद्धा राजीनामा पक्षातल्या लोकांनी घ्यायचे, अन्यथा जे पक्षातले नेते त्यांचा राजीनामा घेणार नाही ते सुद्धा या
या प्रकरणामध्ये त्यांचा हस्तक्षेप असू शकतो. त्यांचाही एखादा व्हिडिओ येऊ शकतो, पण तो आता माझ्या समोर नाहीये म्हणून मी म्हणू शकत नाही. परंतु जे काही 50-60 व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत. त्यामुळे तातडीने पाय उतार व्हायचं, कारण का संविधानिक पदावर राहून गुन्हेगारीच्या लोकांना करणाऱ्या लोकांची खंबीरपणे या उभ्या राहताना आम्हाला दिसलेल्या आहेत. म्हणजे हे एक प्रकारचं महिलांचं शोषण आहे. म्हणजे ज्यांना सुरक्षतेचं कुंपणच शेत खातंय, ज्यांच्यावर महिला अन्याय होणार आहे त्या गुन्हेगारांना वचक बसण्यापेक्षा त्यांची ताकद वाढवली आहे राज्य महिला आयोगाने. बरं, रुपाली ठोंबरेची धन्यवाद तुमच्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर राज्यात अनेक भोंदू बाबा आहेत, मात्र नाशिकमधील अशोक खरात हा तंत्रज्योतिष गेली अनेक वर्ष महिलांवरती अत्याचार करत असल्याचं उघड झालेलं आहे. बाबाच्या कारनाम्याचे 1-2 नव्हे तर तब्बल 58 व्हिडिओ सापडलेले आहेत. केवळ नाशिकच नव्हे तर राज्यभरात त्याचे अनुयायी होते. अशोक खरातने गुंगीचं औषध देऊन एका महिलेवरती बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणी अशोक खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी SIT स्थापन करत चौकशी करण्याचे आदेश दिले. दरम्यान कोण आहे नेमका अशोक खरात, आपण एकदा यावर नजर टाकूया. नाशिकच्या सिन्नरमधील शिवनिका मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तसंच अशोक खरातची अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळख आहे. अनेक बडे नेते, राजकीय नेते, सेलिब्रिटी, उद्योजकांचा मार्गदर्शक अशी त्याची ओळख आहे. तर अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत 154 देशांचे त्याने दौरे केलेले आहेत. दरम्यान परदेशातील धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृतीचा त्याने अभ्यास केलाय. पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे CR नंबर 74/2024 असा गुन्हा दाखल झालेला आहे फिर्यादीच्या तक्रारीवरून. भारतीय न्यायसंहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, पोट कलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास चालू आहे. क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे.